आज आहे माघी गणेशोत्सव. आम्ही सकाळी अलिबागला गेलेलो असताना कालाचं कीर्तन म्हणजे जन्माचं कीर्तन होतं. म्हणजे आज आहे गणपती बाप्पांचा हॅपी बर्थडे, बरोबर आहे ना? गणपती बाप्पांचा हॅपी बर्थडे आज म्हणजे जन्मोत्सव, बरोबर आहे. तर जन्मोत्सवाची एक कहाणी, एक कथा म्हणजे 18 पुराणामध्ये 18 कथा आलेल्या आहेत. सगळ्या कथा आपल्या म्हणजे जर आपण त्या सगळ्या कथा जर बघत बसलो तर आपला अभंगाचा भावार्थ वेगळीकडे राहील. आपल्याला 2-3 कथा ज्या मला माहित आहेत, मी ज्या ऐकल्यात, मी ज्या मोठ्यांच्या मुखातून ऐकल्यात ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, एक कथा अशी आहे की पार्वती मातेच्या मळापासून, आता एक मळापासून मी एका कीर्तन असं म्हटलो, पार्वती मातेच्या मळापासून. त्यावेळेस एक छोटा मुलगा होता आणि तो मला विचारायला लागला, महाराज पार्वती मातेच्या मळापासून म्हणजे पार्वती मातेने किती दिवस आंघोळ केली नसेल? तो काय मला म्हटला. आणि लहान मुलं खूप विचित्र असतात महाराज, त्यांच्या तुम्ही डोक्यात त्यांची बोलण्याची, जाणून घेण्याची, त्याला इंग्लिश मध्ये शब्द आहे क्युरियोसिटी. काय क्युरियोसिटी? आता माझा पण मुलगा आहे, पप्पा हे कसं, पप्पा ते कसं, पप्पा हे कितीला मिळतं, ह्यानी काय होतं, त्यांच्यामध्ये जाणून घेण्याची काय असते, जिज्ञासा असते त्यांच्यामध्ये. त्यावेळेस तो बोलला की पार्वती मातेने किती दिवस आंघोळ केली नसेल? तर मी बोललो, बाळा तसं नाहीये. ज्याप्रमाणे तुम्ही पंढरपूरला गेलात, बाबा गेले असतील पंढरपूरला, आता पांडुरंगाला उटी लावतात, तुम्हाला माहिती आहे, चंदनाची उटी, अंगावरती चंदनाची उटी लावतात. मळापासून म्हणजे काय की ती उटीमध्ये जीव टाकला, म्हणजे संजीवनी त्या उटीमध्ये टाकली आणि पार्वती मातेने तो गणपती बाप्पा तयार केले. काय केलं, आपल्या शहनगृहाच्या बाहेर रक्षणासाठी द्वारपाळ म्हणून ठेवलं. तिकडून शंकर भगवान आले. आता शंकर भगवान म्हणजे खूप शांत दैवत आहे ना. महाराज एवढी कडक देवता आहे, त्यांना आपण गावामध्ये पण ठेवत नाही. एवढी कडक देवता आहे ती, आपण गावामध्ये पण एवढं आहे की त्यांचं, शंकर भगवानचं जे नाव घेतात ते शांत, शिव भोळा चक्रवर्ती किंवा वाचे वदता शिवनाम दयान बांधी. शंकराचं जे नाव घेतात त्यांचा क्रोध जातो, पण जी देवता आहे ती खूप क्रोधिष्ठ आहे. शंकर भगवान तिथे आले, द्वारपाल म्हणून गणपती होते. गणपती बाप्पाने त्यांना अडवलं की बाबा तुम्ही का चालला शयनगृहाच्या, पार्वती मातेच्या शयनगृहाचा का चालला? पार्वती माता आंघोळ करतायत. आंघोळ करत असताना त्यांच्या दोघांमध्ये घनघोर युद्ध झाला. काय झालं? घनघोर युद्ध झालं आणि शंकर भगवानांनी गणपती बाप्पाचा शिर धडा वेगळं केलं. आता थोड्या वेळाने पार्वती माता बाहेर आल्या. पार्वती माता बाहेर आल्यानंतर पुत्रशोक झाला. पुत्र धड बघितलं गणपती बाप्पांचं, पुत्रशोक झाला. ढसाढसा रडू लागला. शंकराकडे याचना केली की मला माझा पुत्र हवा. एखाद्या स्त्रीला आपल्या पुत्राबद्दल खूप प्रेम असतं, त्याप्रमाणे पार्वती मातेने आपल्या पुत्राबद्दल पुत्रशोक झाला. पार्वती माता शंकराकडे रडू लागली. शंकराला याचना करू लागली की माझा पुत्र मला हवाय. असं म्हटल्यानंतर शंकराने नंदीला आज्ञा केली, जो पहिला कोणी प्राणी मिळेल त्याचा शिर घेऊन या. नंदीने पहिला प्राणी मिळाला, तो म्हणजे गज, म्हणजे काय, हत्ती. हत्तीचं शर, हत्तीचं मुंडकं घेऊन आला आणि त्या मुंडक्यामध्ये परत गणपती बाप्पा तो लावला गणपती बाप्पांना आणि गणपती बाप्पा हत्तीच्या शिराचे झाले. ही एक कथा आहे. आणि दुसरी अशी एक कथा आहे जातवेदामध्ये की सिंदूर नावाचा राक्षस म्हणजे गणपती बाप्पा पार्वती मातेच्या पोटामध्ये वाढत होते. वाढत असताना त्या सिंदूर नावाच्या राक्षसाने पार्वती मातेच्या गर्भामध्ये जाऊन त्या गणपती जो वध करणार होता सिंदूर राक्षसाचा, त्याचा नाश केला. ही एक कथा आहे. पण महाराज मला सांगा की ऐसे तिन्ही देव जेतून उत्पन्न तो हा गजानन. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की मूळ गणपती, आता गणपती बाप्पा कुणाचे पुत्र आहेत? शंकर आणि पार्वती, बरोबर. पण मी तुम्हाला जर असं बोललो की शंकर आणि पार्वतीच्या लग्नामध्ये गणपती बाप्पा होते, तर शंकर आणि पार्वतीच्या लग्नामध्ये गणपती बाप्पा होते. कारण का ब्रह्म, विष्णू, महेश यांचा सर्वांचा बाप म्हणजे कोण आहे? गणपती बाप्पा.
ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाला सांगतात ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तनासु अवधारी चरण युगल उकर उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. बरोबर आहे ना? म्हणजे ज्ञानोबाने सांगितलंय की कीर्तनात यावं ही बुद्धी देणारा कोण आहे? तो गणपती बाप्पा आहे. गौतमी पाटीलच्या डान्सला जावं ही बुद्धी देणारा पण कोण आहे? गणपती बाप्पाच आहे. बरोबर आहे. बुद्धी कोण देतो? गणपती बाप्पा. मग चांगली झाली काय आणि वाईट झाली काय कोण देणार आहे? गणपती बाप्पा देणार आहे. बरोबर. मग मला सांगा, गुरूंना एक प्रश्न केला की जर बुद्धी देणारा जर गणपती बाप्पाच आहे, बुद्धी देणं, मग वाईट बुद्धी का देतो? त्यावेळेस आमच्या महाराजांनी सांगितलेलं की बाबा रे, सगळ्यांनीच भजन कीर्तन केलं, सगळ्यांनीच देवाचं नामस्मरण केलं, सगळ्यांनीच देवाची कीर्ती ऐकली, सगळ्यांनी देवाचं नामस्मरण करून मोक्षपदाला गेले, तर ज्या नरकातल्या जागा आहेत त्या कोणी भरायच्या? ज्या नरकातल्या जागा आहेत त्या कोणी भरायच्या? कारण का बघा, ज्यावेळेस आपण एखादी बिल्डिंग बांधतो, ज्यावेळेस एखादी बिल्डिंग बांधतो त्यावेळेस बिल्डिंग तयार झाल्यानंतर खालती फाउंडेशनला भर टाकतात. काय टाकतात? आमच्याकडे त्याला भर बोलतात. म्हणजे भर म्हणजे ते प्लेन करण्यासाठी टाकतात. ती कुठून आणतात बरं? ती कुठून आणतात? कुठली तरी काढून आणतात, कुठली तरी काढून इथे टाकतात. म्हणजे तिकडची काढून इकडे. त्याचप्रमाणे की बुद्धी देणारा पण तोच आहे आणि अबुद्धी देणारा पण तोच आहे. कीर्तनात बसून कीर्तनात नाचणारा पण तोच आहे आणि वरातीत लेझिम दारू पिऊन वरातीत नाचणारा बुद्धी देणारा पण तोच आहे. म्हणजे मला एवढंच सांगायचं, तो गजानन मायाबाप. आणि असा आज माघी गणेश उत्सव आहे आणि त्यानिमित्ताने आपण अभंग निवडलाय, मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी. तुकाराम महाराज सांगतात की या अभंगामध्ये सांगतात की बाबा रे, म्हणून तू शरण जा. कोणत्या? 2 गोष्टीसाठी. थोडासा आवाज कमी, शिट्टी मारतो. मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. तुकाराम मला सांगतात की कोणाला कसं, कोठे आणि कधी शरण जावे हे ज्ञानोबा तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी शरणागतीचं स्वरूप सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? शरणागतीचं स्वरूप सांगितलं आहे. दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी शरणागतीचं प्रयोजन सांगितलेलं आहे. तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी शरणामध्ये आपण परमात्मा ज्या परमात्म्याला शरण जाणार आहोत त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. आणि चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी स्वतःची अनुभूती, मला आलेला अनुभव हे कसं प्रगट केलं, कसं मला साक्षीला आलं हे तुकाराम महाराजांनी चौथ्या चरणात सांगितलेलं आहे. ह्या अभंगामधला म्हणून हा शब्द आहे ना, म्हणून तो खूप तोला मोलाचा आहे. म्हणून कारण का एखाद्या मुलीला आपण ज्यावेळेस वर बघायला जातो त्यावेळेस त्या मुलीचे वडील असतात. मुलीच्या वडिलांना त्यांचा मित्र बोलतो, बाबा रे, त्या मुलाकडे 4 गाड्या आहेत. काय? 4 गाड्या आहेत, त्याचा बंगला आहे, 2 लाख रुपये पगार आहे. मग तू का बरं तुझ्या मुलीला त्या मुलाला द्यायला नाकारलंस? काय बोलतो तो? त्याच्याकडे 4 बंगले आहेत, 4 गाड्या आहेत, 2 लाख रुपये पगार आहे, पण त्या मुलीला, तुझ्या मुलीला त्याला देण्यासाठी का बरं नाकारलंस? त्यावेळेस ते बाबा सांगतात, बाबा रे, त्याच्याकडे 4 गाड्या आहेत, 4 बंगले आहेत, 2 लाख रुपये पगार आहे, मंथली 2 लाख रुपये पगार आहे, पण घरी येताना तो लेझिम खेळत येतो. काय करतो? लेझिम खेळत येतो. म्हणून हा दृष्टांत जाऊ द्या, माझा शब्द काय? म्हणून माझ्या मुलीला देण्यासाठी मी नाकारलं. जर म्हणून शब्द नसता तिथे तर त्या दृष्टांताला काही किंमत राहिली नसती. उलट पक्षी की एखादा सुंदर मुलगा आहे, त्याच्याकडे गाडी नाही, त्याच्याकडे बंगला नाही, पण तो सुसंस्कृत आहे, वारकरी आहे, निर्व्यसनी आहे,
त्याप्रमाणे तो मित्र बोलतो, बाबा रे ह्या मुलाला का दिलंस? बाबा रे तो निर्व्यसनी आहे, तो शांत आहे, माळकरी आहे, म्हणून मी त्या माझ्या मुलीला त्याला माझ्या मुलीचा हात त्याच्या हातामध्ये दिला. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे, म्हणून हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणून हा शब्द खूप महत्वाचा आहे. मला सांगा की म्हणून हा शब्द तुकाराम महाराजांनी ह्या अभंगामध्ये जन्म आणि मृत्यू या दोन प्रकारे वापरला आहे. मग का शरण जा देवाला? तर आपलं जन्म आणि मृत्यू चुकवण्यासाठी देवाला शरण जा. कारण का? आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वता. आता आहार म्हणजे काय? जेवण. आपण जेवतो, गुरंढोरं जेवतात. आता मला सांगा, कीर्तनामध्ये एखादी म्हैस आले का बसायला? म्हैस आले, म्हैस किंवा गाढव आला, कीर्तनामध्ये हे येत नाही. कारण का त्यांना त्याचं ज्ञानच नाहीये. ते कसं येतील? आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वता. म्हणजे मला एवढं सांगायचं, ह्या मनुष्य देहामध्ये आलेल्या व्यक्तीलाच देवाला शरण जाता येतं. तुम्ही मंदिरामध्ये एखादा गाढवाला तर त्या गाढवाला घ्याल का गणपतीच्या पाया पडायला? नाही घेणार, कारण का तो मनुष्य देहामध्ये नाही. म्हणून तुम्ही ह्या मंदिरामध्ये त्या गाढवाला प्रवेश करणार नाही. किंवा आमचे देवामध्ये एक मित्र आहेत आमचे महेश देवळे, त्यांचा एक सुंदर प्रमाण आहे, देवे दिला देह भजन, देवे दिला देह भजन बाधिकेचा. ते असं म्हणतात की देवे दिला देह भोजन गोमटा. असं आहे का? नाही. देवे दिला देह भोजन गोमटा नाही. ते सुंदर म्हणतात की देवे दिला देह भोजन गोमटा होईल कधी? पण ज्यावेळेस तुम्ही त्या देवाचं नामस्मरण कराल. आता मला सांगा, हरिपाठ झाल्यानंतर जे भोजन केलं, देवे दिला देह भोजन गोमटा होईल, पण कधी हरिपाठाच्या नंतर आयतं येऊन नाही. इथे चालत नाही. आणि महाराज त्यांचा स्वभाव खूप मस्तीमध्ये आहे, की खूप मस्ती करतात, खूप छान आहे. ते म्हणतात की तुलसी आई जगत में जगत हसे हम रोए. किंवा असं तानसेन की तान में हर तान महारे चिडिया तो आपली गान में मस्ताने. काय म्हणतात ते? तानसेन की तान में हर तान महाने चिडिया तो आपली गान में मस्ताने. ते खूप सुंदर कीर्तनकार आहेत ते, आणि खूप मस्तीमध्ये जीवन जगतात. आणि ते बोलतात की देवे दिला देह भजन गोमटा असं ते म्हणत असत. पण कधी भजन देवाचं नामस्मरण केल्यानंतर तानसेन की तान में हर तान माने चिडिया तो आपली गान. बघा, तानसेन माहिती ना सगळ्यांना. तानसेन मृदंग वादक होता. तानसेन गायक होता, मोठा गायक होता. असं म्हणतात की तानसेनने राग गायल्यानंतर पाण्याचे दिवे होते ते जळायचे. असा एवढा सुंदर गायक होता. पण जी चिमणी असते किंवा पोपट असतो तो त्याच्या गाण्याने भारावून जात नाही. तो आपल्या मस्तीमध्ये जीवन जगत असतो. आणि माणसाने आपल्या मस्तीमध्ये जीवन जगावं. एकदा एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणायला लागला की महाराज ना माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझ्या 3 पिढ्या आहेत ना. काय
3 पिढ्या बसून खातील. काय बोलला? माझ्या 3 पिढ्या बसून खातील. पण मला ह्याचं टेन्शन आहे की 4थी पिढी काय खाईल. मी त्याला म्हणतो तू मर. काय म्हणतो? तू मर, तुझी 4थी पिढी घुगऱ्या खाईल. काय खाईल? तुझी 4थी पिढी घुगऱ्या खाईल, तू मर. बरोबर. मला एवढंच सांगायचं आहे की बाबा तू एवढं का टेन्शन घेतोस, का टेन्शन घेतोस? 4थी पिढी काय खाईल. महाराज आता आपण कीर्तनात बसलोय. कीर्तन सुटल्यानंतर भरोसा नाही, कारण का कीर्तनात मृत्यू 100% येत नाही. कारण का इथे देवाचं नामस्मरण चाललंय. कीर्तनात 100% मी छाती टोकपणे सांगतो की कीर्तनात मृत्यू येणार नाही. पण कीर्तनाच्या मंडपाच्या बाहेर पडल्यानंतर कुणाचा भरोसा आहे का? आणि हा 4थ्या पिढीची याचना करतोय, 4थ्या पिढीत बघतो. आणि आमचे जानू महाराज म्हटले, म्हणजे आमचा एक विषय चाललेला सकाळी की कीर्तनातले जोक कळायला, कीर्तनातले विनोद कळायला पण कापराच्या जातीची लोक लागतात. कशाच्या? कापराला तुम्ही काडी लावली तर काय अर्ध्या तासांनी जळते का? नाही, अर्ध्या तासांनी जळते काय? ज्या क्षणी तुम्ही कापराला काडी लावाल, ज्या क्षणाला अगरबत्ती लावाल, त्या क्षणाला कापूर पेटतो. मला एक उदाहरण सांगायचं आहे की तुम्हाला लेखक अत्रे माहिती आहेत का? अत्रे त्यांच्या कॉलनीमध्ये एक गाढव मेलेलं. काय मेलेलं? गाढव. 2 पायाचा गाढव मेलेला. बाबांना लगेच कळतं. बाबा हसतात माझ्याकडे बघून आणि मी काय बोलतो हे समजते पटकन. गाढव 2 पायाचं नाही, गाढव 4 पायाचं असतं. बरोबर. 4 पायाचा गाढव मेलेलं. ते महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये गेले. महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये गेले आणि त्यांनी कंप्लेंट केली की अधिकारी, आमच्या एरियामध्ये गाढव मेलेला आहे, त्याला तुम्ही नेण्यासाठी या. त्यावेळेस अधिकारी म्हटले हो ठीक आहे, पण अत्रे साहेब जर तो गाढव जर साफ केला, त्याची घाण तुम्हीच काढली तर बरं झालं असतं. तुम्ही त्याची घाण काढली असती तर. त्यावेळेस अत्रे बोलले, खूप सुंदर, सगळ्यांनी कान देऊन ऐका. ते अत्रे बोलले की काही नाही, आम्ही काढू, घाण काढू, पण भावकीला कळवणं माझं कर्तव्य आहे, म्हणून मी सांगायला आलो. आता हे किती जणांना कळलं? ज्यांना कळलं ते कापराच्या जातीचे, ज्यांना कळलं ते कापराच्या जातीचे, आणि ज्यांना नाही कळलं त्यांना घरी जाऊन कळेल. एकदा एक मी कीर्तन झाल्यानंतर 2 कीर्तन झाल्यानंतर तो खूप हसायला लागला. मी बोललो बाबा का रे हसतोस, तू का हसतोस? नाही महाराज, तुम्ही पहिल्या चरणामध्ये जो जोक सांगलेलं ना, तो मला कीर्तन झाल्यानंतर समजला. म्हणजे मला एवढं सांगायचं, कीर्तन ऐकण्यासाठी श्रोते वर्गाचे कान आणि श्रोते वर्गाचं मन एकाग्र झालेलं पाहिजे तर कीर्तन समजतं. म्हणजे कीर्तन ऐकण्यासाठी पण कापराच्या जातीची लोक लागतात. एकदा बिरबल आणि अकबर रस्त्याने जात होते आणि बिरबल साहेब म्हटले की अकबर बोलला की बिरबळाला, अरे बिरबळा, आपण स्वप्नामध्ये मला असं स्वप्न पडलेलं की आपण दोघं रस्त्याने जातोय, तुझ्या समोर खड्डा आला, आपल्या दोघांसमोर खड्डा आला, माझ्या समोर जो खड्डा आला. अकबर काय बोलतो बिरबलाला, माझ्या समोर जो खड्डा आला तो कसा खड्डा आला? तो मधाने भरलेला होता. कशाने? मधाने भरलेला होता. मला रिस्पॉन्स बरोबर देते. कशाने भरलेला होता? अकबराच्या समोरचा खड्डा कशाने भरलेला होता? मधाने. तर मधाने भरलेला होता. अकबर बोलतोय, आणि बिरबला तुझ्या समोरचा खड्डा होता ना, तो कशाने भरलेला होता? घाणीने भरलेला होता. कशाने? घाणीने. अकबरा समोरचा खड्डा हा मधाने भरलेला होता आणि बिरबला समोरचा खड्डा हा घाणीने भरलेला होता. आता अकबर म्हणतो बिरबलाला, आणि बिरबला आपण जाऊन त्या खड्ड्यामध्ये पडलो. काय झालं? पडलो. आता जोक संपला. माझा काय म्हणायचं हा इथे थांबलं. त्याच्यानंतर बिरबल म्हणतो की अकबर महाराज, याच्यानंतर पण मला पण एक स्वप्नात एक दृष्टांत ऐकला. आपण दोघं असंच रस्त्याने जातोय. तुमचा जो खड्डा आहे तो मधाचा आहे, माझा जो खड्डा आहे तो घाणीचा आहे. पण अकबर महाराज
अकबर महाराज, ज्यावेळेस आपण दोघंही खड्ड्यामध्ये पडलो इथपर्यंत बरोबर आहे, पण तुम्ही मला चाटत होता आणि मी तुम्हाला चाटतोय. काय अकबर कोणत्या खड्ड्यामध्ये पडलेला होता? मधाच्या. बिरबळ कोणत्या खड्ड्यामध्ये पडलेला होता? घाणीच्या. अकबर कुणाला चाटतोय? बिरबळाला. आणि बिरबळ कुणाला चाटतोय? मग घाण कुणाला लागली? अकबराला. पण मी सांगण्याच्या अगोदर तुम्हाला कळलं पाहिजे, तर तुम्ही कापराच्या जातीची लोक. कुठून बाहेर गेलेलो कोण सांगेल मला? आपण कुठून बाहेर गेलेलो? आपण दृष्टांत कुठून सुरू केले? देवे दिला देह. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की याच देहामध्ये आल्यानंतर देवाची भक्ती करता येते. दिले इंद्रिय हात पाय मुख डोळे बोलाया जेणे तू जोडशी नारायण नासे जीव. मला काय सांगायचं? दिले इंद्रिय हात पाय कान मुख डोळा. मला सांगा, हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोष, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. काय सांगायचंय? संस्कृतचा श्लोक मराठीत सांगतो. हस्तो पवित्रो, ह्या हाताचं पुण्य काय? हाताचं पुण्य काय? दान केलं. हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा. आळंदी पंढरपूरची वारी केल्याने पायाचं पवित्र आहे. हळदीमध्ये आणि वरातीत नसल्याने. हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोष. देवाचं नामस्मरण, सदा नाम घोष करू हरिकथा. देवाचं नामस्मरण केल्याने कंठाचं पवित्र. आणि पुढचं हस्तो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोष, पादो पवित्रो. म्हणजे मला काय सांगायचंय की कंठाचं भूषण कशात आहे? सदा नाम घोष करू हरिकथा. दिली इंद्रिय म्हणून आपल्याला देवाने हे हात दिले. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाय. काय? बाहुले मनुष्य देही. ह्या देहामध्ये भगवंताने भगवंताला शरण जाण्याचे ज्ञान हे टाकलेलं आहे. म्हणजे मला एवढं सांगायचंय की याच देहात आल्याने भगवंताला आपल्याला शरण जाता येतो. हे महाराज अभंगाच्या पहिल्या मनवून शरण